येस येस रेडी आहात. येस वेळेवर सुरू करूया आपण बरोबर. आणि पंचाचा इशारा आलाय मित्रांनो, सुरू करूया. 40+ मास्टर क्रिकेट साई दत्त क्रीडा मंडळ आयोजित 40+ ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 21वी स्पर्धा सुरू होतीये. पहिला चेंडू किरण, टप्पा पडल्यानंतर काहीचा चेंडू बाहेर वळालाय. पंचांचा इशारा आलाय वाईड. मागची जी मीरा मास्टरची स्पर्धा झाली याच मैदानावर काही दिवसापूर्वी, म्हणजे परवाच्या दिवसापासून जी स्टार्ट झाली होती, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि इथे मात्र अवांतर येतोय. डीबीएन लाईव्ह आज थोडीशे जास्त क्रू मेंबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनु बाबू नारंगी स्वागत आहे त्यांचं देखील. आणि एक स्पेशल स्क्रीन देखील त्यांनी आणलंय जेणेकरून आपण चांगला सपोर्ट देऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच डीबीएन, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बघा पहिला चेंडू अवांतर आलाय आणि लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. हे आहे मालजीपाडा क्रिकेट. आज प्रसन्न भोईर दिसणार नाहीयेत कारण आपले जे कोड अँड कंडक्ट आहेत त्याचं उल्लंघन त्यांनी केलं होतं आणि म्हणूनच त्यांच्यावर काही सामन्यांची बंदी आहे. सध्या ते 12व्या भूमिकेत आहेत. यावेळेला पाहिलं आणि नंतर अतिशय 40 फटका खेळले. प्रोटेक्शन डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षकांचा आहे त्यामुळे काही धावा जरूर मिळते इथे कैलासला. 2 धावा कंप्लीट. पहिला अधिकृत चेंडू पडलाय. 3 धावा फलकावर आहेत. 40+ मास्टरच्या क्रिकेटमध्ये एक वेगळी कला पाहायला मिळते आपल्याला. थोडासा ठहराव पाहायला मिळतो आणि संयम ही यशाची गुरुकिल्ली असं म्हणतात. कदाचित तीच गोष्ट मास्टर क्रिकेट यंग क्रिकेटला दाखवते. मान्यवर कक्षामध्ये जी रेलचेल आहे त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. अप्रतिम ते वेळ देत आहेत आणि साई दत्त क्रीडा मंडळाची स्पर्धा म्हणजे निश्चितच एक उत्सव असतो. पेनकरपाडा गावामध्ये असं म्हटलं तर चूक नाही आहे कारण 2 प्रामुख्याने खेळ, पेनकरपाडा म्हटलं तर 2 प्रामुख्याने खेळ खेळतात. एक क्रिकेट आहे आणि दुसरं म्हणजे दहीहंडी. अफलातून नाव आहे दहीहंडी मध्ये. मीरा माइंदर मधील अफलातून दहीहंडी पथक तुम्हाला निश्चितच पेनकरपाडा संघामध्ये मिळतील. आणि लगेच राजू शिंदे आलाय आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही कबड्डी सुद्धा खेळतो. थँक्यू. म्हणजे एकूणच परंपरा आहे, खेळाची परंपरा आहे आणि ती जपली पाहिजे. आजकाल आपण बघतोय हे वर्ष जर बघितलं 2024 तर ऑलिम्पिकचं वर्ष आहे मित्रांनो. जून मध्ये तुम्हाला ऑलिम्पिक पाहायला मिळेल. कुणी विसरू नका अशी अफलातून स्पर्धा, जागतिक स्पर्धा, वेगवेगळे खेळ, वेगवेगळे खेळाडू आणि त्यांचं कसब तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. आतापर्यंत धावसंख्या झाली 4. मेघनाथ मात्रे लगेच तिकडे आपली लाईन अप करतोय की एक्झॅक्टली मला कुठे उभं राहायचं आहे. एक अतिशय आकर्षक खेळाडू RK मोरवा मास्टर टीमचा. भावेश ठुमरेजी यांचं आगमन होतंय. वेलकम वेलकम. आणि लगेच आय थिंक बाईंना शुभेच्छा देण्यासाठी ते पुढे सरतायत कारण आज बाईंचा वाढदिवस आहे. म्हणजे एकूणच अगदी रेलचेल असणार आहे त्यांच्या ऑफिसवर, या मैदानावर आणि त्यांच्या घरी. आमच्या सगळ्या शाखा प्रमुख सन्माननीय लक्ष्मण पाटील साहेब तसेच भावेश ठोंबरेजी आणि आत्माराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून लगेच बाईंना वाढदिवसाच्या खास खास शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि स्वागत आहे या सर्व मान्यवर मंडळींचं. बाईंवरचं हे प्रेम असंच राहू द्या आणि निश्चितच बघा हे आशीर्वाद दिले जातील. आत्माराम पाटील माजी क्रिकेटर म्हणण्यापेक्षा ते अजूनही क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहेत. काल आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं की मला अजून खुमखुमी आहे मैदानामध्ये जाण्याची. मात्र निश्चितच एका क्रिकेटर कडून एका क्रिकेटरचा सन्मान होतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. धन्यवाद आत्मारामजी पाटील, धन्यवाद भावेशजी टोंबरे आणि निश्चितच लक्ष्मण पाटीलजी. या सर्व मान्यवरांचं मनापासून कौतुक आहे आणि बाईंवरचं हे प्रेम असंच अबाधित राहो. आमच्या स्कोररचं लक्ष आहे नो डाऊट कारण मान्यवर इथे येत राहतील. मी माशीच म्हटलं की बाईंचा वाढदिवस आहे म्हणजे रेलचेल असणार आहे त्यांच्या ऑफिसवर, त्यांच्या घरामध्ये आणि एकूणच या क्रिकेटच्या मैदानामध्ये. यावेळेला हा फटका खेळायचा होता स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक चेंडू येते लिमिट ऑफ वर. एकच धाव मिळेल. कैलास पाटील आणि मेघनाथ एक आकर्षक जोडी. कित्येक वर्षापासून अगदी जयवीरूची ही जोडी पाहायला मिळते. दोघांनी एका समांतर लेवलवर क्रिकेट सुरू केलं. अगदी तो जर ते साल सांगायचं झालं तर कदाचित 1994 किंवा 95 असेल जेव्हापासून या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटला आपल्या सुरुवात केली. RK मोरवाला त्यांनी रिप्रेझेंट केलं आणि तेव्हापासून अगदी आजतागायत. म्हणजे बघा ना तब्बल 30 वर्ष सातत्याने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते मोरवा संघासाठी. लगेच काही सन्मान आम्ही एकूणच
या मुख्य मंचावर करतोय. मी विनंती करतोय साई दत्त क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की त्यांनी या सन्मानाची लगेचच आपण तयारी करायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. कैलास 4 धावा आणि मेघनाथ 1 धाव काढून खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे विशाल. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. पंचांच्या भूमिकेत देखील विशाल आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. हो यावेळेला रेटकचा फटका आहे. शेवटच्या क्षणी आपण बघितला बॅटचा ब्लेड ओपन केला. चांगला फटका आहे मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव मिळेल फक्त 1. बघा विकेट हॅट्रिक जर केली तर आत्माराम पाटील साहेब सांगतायत की त्यांच्याकडून 1500 रुपये देण्यात येतील. आता ही मंडळी आलेत म्हणजे त्यांचा अकाउंट देखील ओपन आहे. आणि दुसरा सामना सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी की पेनकर पाड्याचा आहे त्यामुळे तुम्हाला थांबावं लागणार आहे. यावेळेला लेटकरचा फटका आणि त्या येलो कपड्याला चेंडू लागला तर लक्षात घ्या डिक्लेरेशन झोन आहे. 1 धाव आहे आणि आपण बघतोय तो महाराष्ट्राचा ध्वज तुम्ही बघताय त्याच्या त्या बाजूला जर चेंडू लागला येलो कपड्यावर किंवा तो ट्रॅव्हल होऊन बाहेर गेला तर 2 धावा असतील. आमचे पंच अतिशय अनुभवी आहेत आणि ते तुम्हाला सातत्याने त्याविषयी गाईडलाईन देतील याबद्दल शंका नाही आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला टीम मालजीपडा मास्टर्स आहे. भरपूर मोठा पल्ला गाठून ते या पेनकरपड्याच्या सुंदर मैदानावर आलेत आणि या मैदानाची अतिशय चांगली काळजी पेनकरपडा मास्टरने घेतली आहे. काल देखील आपण बघितलं मीरा मास्टरची स्पर्धा होती त्यांनी देखील या मैदानावर अप्रतिम काम केलं. मात्र पेनकरपडा मास्टरचं एक घरचं मैदान आहे आणि ज्या पद्धतीने विकेट बनवले आणि विकेटवर जो निळा शार समुद्र त्यांनी टाटलाय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जर तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा जर एन्जॉय करत असाल ना तर ती विकेट बघताना भरपूर आनंद होतोय कारण त्या विकेटवर अगदी लिंबू सारखा तो चेंडू दिसतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळेल. यावेळेला कटकाण्याचा विचारता चेंडू आणि बॅटचा संपर्क वेगवान चेंडू होता. हा चेंडू मात्र दिशा भरकडलेला आहे हे पंच दर्शवत आहेत. वाईटचा इशारा. अवांतर धाव. 1+1 2 धावा येतील इथे. थोडस लांब घ्या कारण हवा अशी आहे बरोबर इकडे सर्व धूर येणार आहे. मात्र इथे क्रॅम्प दिसतोय. आमच्याकडे स्प्रे आहे लक्षात घ्या. आमच्याकडे फर्स्ट एड किट मध्ये अतिशय चांगला स्प्रे आहे त्यामुळे त्याचा यूज होऊ शकतो कारण साहेब इथे बसलेले आहेत. बाईंना देखील माहिती आहे क्रिकेट खेळण्यासाठी काय काय लागतं. लक्षात घ्या क्रिकेट खेळण्या अगोदर तुम्ही व्यवस्थित स्ट्रेचिंग करून घ्या. जास्तीत जास्त पाणी प्या. तुम्हाला आम्ही वेलकम किट दिले. वेलकम किट मध्ये केळी आहेत त्या केळीचं सेवन करा जेणेकरून तुम्ही डिहायड्रेट होणार नाहीये. आणि क्रॅम्प म्हटलं तर पहिलं कारण असतं ते म्हणजे डिहायड्रेशनचं. लक्षात घ्या कारण उकाडा जबरदस्त आहे. मागच्या 10 वर्षातला सगळ्यात जास्त उकाडा आपण अनुभवतोय आणि असं असताना तुम्हाला तुमच्या शरीरावर निश्चितच काम करावं लागेल. आणि आमचे पंच बघा अनुभवी आहेत ते व्यवस्थित तिथे स्ट्रेचिंग करून घेत आहेत. भरपूर गरज आहे. दैनंदिन आयुष्यात देखील तुम्ही जेव्हा सकाळी उठता लगेच स्ट्रेचिंग करा. आपली जी दात घासण्याची वेळ असते ना तो 5 मिनिटाचा अवधी जर स्वतःच्या बॉडीला जरी तुम्ही दिलात ना तरी देखील तुमच्या दिवसभराची जी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला पाहिजे असते ती राहते. आणि म्हणूनच त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ऍज अ क्रिकेटर तर अजून तुमच्या शरीरावर ताण असतो. सन्मान. ही आतिषबाजी असेल खास सन्मानाची. साई दत्त क्रीडा मंडळातर्फे विशेष सन्मान आणि सन्माननीय मोहन म्हात्रे साहेब यांच्या शुभस्ते हा विशेष सन्मान साई दत्त क्रीडा मंडळाच्या वतीने केला जातोय. सन्माननीय भाईंचा तो म्हणजे निश्चितच प्रभाकर म्हात्रेजी यांचा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि निश्चितच साई दत्त क्रीडा मंडळावरचं आपलं प्रेम जे आहे ना भाई ते असंच राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. कारण राजकीय जीवनात ज्या काही गोष्टी घडणाऱ्या असतील ते घडतील मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यात हे प्रेम असंच राहणार आहे. आणि बाईंचं एक खास स्वागत साई दत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. तसेच रामजीभाई बारवड साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील
उद्योगपती रामजीभाई बरवड यांचा देखील विशेष सन्मान आम्ही मोहन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे करतोय. त्यांना देखील एक प्रेमाची भेट, आठवण भेट आम्ही देतोय साईदत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. धन्यवाद आणि त्यांचं देखील स्वागत आहे या अफलातून स्पर्धेमध्ये 40+ मास्टर क्रिकेटमध्ये. मान्यवरांचं स्वागत, कारण आम्हाला पूर्ण कल्पना आहे आज भाईंना कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल किंवा अपॉइंटमेंट असतील, मात्र निश्चितच म्हणून हा सन्मान लगेच आम्ही उरकून घेतलाय. थँक्यू व्हेरी मच. आणि या बाईंना उदंड उदंड शुभेच्छा पुढील सर्व आयुष्यासाठी साईदत्त क्रीडा मंडळाच्या तर्फे, इकडे जमलेला क्रिकेटपटूंच्या तर्फे, आणि निश्चितच साई एकविराचरणी हीच प्रार्थना की त्यांना उदंड आयुष्य लाभो. थँक्यू व्हेरी मच भाई. मात्र उद्या तुम्ही नक्कीच या, नक्कीच. नेक्स्ट बॉल विशाल ड्राइव्ह केलाय, लो फुल टच डिलिव्हरी होती. इथे एक धाव अवेलेबल आहे. दुसऱ्या धावेसाठी कैलास येणार का? थोडंसं फंबल आणि कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का? नाही, प्रयत्न चांगला झालाय. मात्र इथे तिसरी धाव होईल. 3 धावा कंप्लीट. इथे 2च धावा होत्या, मात्र एक धाव अजून गेले. कदाचित एक धाव वाचवले असं देखील आपण म्हणू शकतो. मात्र धन्यवाद धन्यवाद भाई. आणि उद्या आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, कारण ही स्पर्धा निश्चितच आपण बघतोय साईदत्त क्रीडा मंडळाची आहे आणि त्या मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. ते म्हणजे सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे बाईंना धन्यवाद आपलं. तसेच रामजीभाई बरवाड यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. उद्योगपती आहेत आणि त्यांनी जो वेळ दिलाय या स्पर्धेसाठी तो निश्चितच अप्रतिम आहे. ओ इथे ऑनराईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. व्हेरी गुड चेंज ऑफ पेस बाय विशाल. चेंडू निर्धाव. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे. RK मोरवा मास्टर्स वर्सेस मालजीपाडा मास्टर्स. हा पहिला सामना पेनकरपाडा मास्टर्स आयोजित या स्पर्धेमध्ये 21वी स्पर्धा आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची. यावेळेला ड्राइव्ह करायचा होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. चेंडूला खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला, बॅटची बॉटम एज आणि चेंडू येतोय तो शॉर्ट मिड विकेटला. एकच धाव. क्या बात आहे. बघा रामजीभाई बरवाड साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे, जो संघ अंतिम सामना जिंकेल त्याला तब्बल किती सर 25,000. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी. अंतिम विजेता संघाला तब्बल 25,000 रुपये रोख दिले जातील. आणि मला वाटतं आतापर्यंत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी रक्कम असेल. क्या बात आहे. कमान कमान क्रिकेटर्स. आणि गेल्या वर्षी त्यांनी 11,000 रुपये आणि पहिला राऊंड जिंकलेल्या संघालाच मॅन ऑफ द मॅच त्यांनी 11,000 रुपये दिले ते. क्या बात आहे. हे आहेत उद्योगपती. 25,000 प्रथम क्रमांक विजेता संघ. तयारीला लागा मित्रांनो. आणि काल जर बघितला अंतिम सामन्यामध्ये कॉम्प्रो झाला होता, ते देवगडच्या आंब्याच्या पेटीचा कॉम्प्रो झाला. मात्र इथे कुठलाही कॉम्प्रो नको. मात्र बघा एन्जॉय करा क्रिकेट. मी विनंती करतोय लक्षात घ्या 2 षटकानंतर लगेच पाण्याची व्यवस्था बघा अप्रतिम आहे तिकडे. आणि साईदत्त क्रीडा मंडळाची ही खासियत आहे, प्रत्येक डगआउट मध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था दिसते. याचं कारण साईदत्त क्रीडा मंडळाचं संपूर्ण लक्ष आहे की क्रिकेट चांगलं झालं पाहिजे, कुठली एकही कॅज्युअलिटी होता कामा नये. त्यासाठी त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था केली आहे. अगदी ग्लुकोज युक्त पाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी आलेत दर्शन. आलेत जर्सी क्रमांक 17 दर्शन. 2 षटकानंतर धावसंख्या 17 आहे. कैलास आणि एकूणच मेघनाथ यांचा विचार करता ही धावसंख्या मोठी नाही, मात्र कदाचित अजूनपर्यंत विकेट वर आहेत. ही गोष्ट RK मोरवा मास्टर संघासाठी सगळ्यात महत्वाची आहे, कारण हे 2 बॅटर असे आहेत की सामन्याचा नूर कधीही पालटू शकतात. मला अजूनही आठवते 2011 कैलास जबरदस्त फॉर्मात होता. यंग क्रिकेटची गोष्ट करतो मी. यावेळेला बॅकवर्ड केल्याचा प्रयत्न, एज लागले. व्हॉट अ कॅच.
कैलास घातक ठरेल त्या अगोदरच मात्र इथे आपण बघतोय दर्शन आपलं दर्शन घडवलंय. हा चेंडू जर भिजला साईडने टप्पा पडल्यानंतर फ्लाईट बघा किती दिली होती. तब्बल जवळ आपण बघतोय 1.5 माणूस एवढी फ्लाईट दिली होती आणि त्यानंतर बॅकफुटवर खेळताना स्लाइड उशीर केलाय तो म्हणजे कैलासना. थँक्यू व्हेरी मच डीबीएन. अफलातून रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय आणि टेलिकास्ट अप्रतिम आहे. धनुबाबू नारंगी असलं म्हणजे टेलिकास्ट आणि त्यानंतर ग्राफिक्स आणि सगळ्या गोष्टींची अगदी रेलचेल. थँक्यू व्हेरी मच. पहिला धक्का. नवीन बॅटर आता विक्रम आलाय. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू विक्रम म्हणजे कदाचित मोठे फटके येणार आणि त्याच गोष्टीसाठी त्याला प्रमोट केलं गेलंय. आज संघामध्ये काही बदल जरूर दिसतील ते म्हणजे RK क्रीडा मंडळाच्या या संघामध्ये. आम्हाला अशी अपेक्षा होती की मनोहर राऊत यांना ज्या पद्धतीने सजवायला घेतलं होतं मला वाटलं होतं ती काही ओपनिंग करील किंवा काय, मात्र त्यांना मागे ठेवले. यावेळेला तिथे मात्र एकच धाव असेल. चांगला फटका आहे नो डाऊट, मात्र एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. विक्रमने शेवटपर्यंत वाढ बघितली चेंडूची, मात्र हे मैदान ओपन नाहीये लक्षात घ्या. पाठीमागचा पूर्ण एरिया हा डिक्लेरेशन झोन आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्ही शेप मध्ये किंवा ड्राईव्ह्स किंवा कटचे चांगले फटके खेळावे लागतील. म्हणजे इथे जो सरळ बॅटने क्रिकेट खेळतो ना त्याच्यासाठी चांगलं नक्कीच क्षेत्र आहे असं म्हणायला लागेल. मात्र डावखुरा बॅटर देखील इथे धुमाकूळ काढू शकतो. मागच्या स्पर्धेमध्ये काही फलंदाजांनी अफलातून स्ट्रोक, खास करून काल आपण बघितलं अफलातून स्ट्रोक खेळले होते ते म्हणजे निश्चितच मेघनाथ घरत आणि मोहन घरत यांनी. मात्र मोहन घरत शेवटच्या षटकात 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना फटके खेळू शकले नव्हते. ही आयरनी आहे क्रिकेटची. पुन्हा एकदा चांगला फटका आहे मात्र मिळेल एकच धाव. गुड क्रिकेट म्हणेन मी. धावफलक हलता ठेवतोय विक्रम. दोन धावा वैयक्तिकरित्या आणि संघाला पुढे सरकवतोय 19 वर. एक गडी बाद झालाय. कैलास परतलाय. 6 धावा केल्या आपल्या संघासाठी. ऑन साइडला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी नाही. विनोद आहेत तिथे, मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे. गॅदर केले जात नाहीत आणि कव्हरला देखील कोणी नाही आहे. इथे थोडासा नक्कीच सदोष तंत्र पाहायला मिळते. मात्र या 2 धावा विक्रमने आश्वासक सुरुवात केली आहे. भरपूर चांगलं क्रिकेट विक्रमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. मात्र विक्रम ज्यावेळेला क्रिकेट खेळत नव्हता त्यावेळेला RK मोरवा संघामधून जग्गा खेळायचा आणि जग्गा म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू. काय अफलातून गोलंदाजी आणि त्याची बॅटिंग तर आकर्षक होती. आणि जग्गाला एखादा कानमंत्र देणं म्हणजे किती कठीण होतं हे मंगेशला विचारा. यावेळेला जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय अफलातून शॉट आहे. इथे धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण आहे. कदाचित तिसरी धाव सुद्धा अवेलेबल असेल आणि यस 3 धावा इथे कंप्लीट होतील. गुड क्रिकेट बाय विक्रम. गेल्या चांगली धावा. क्षेत्ररक्षण हा कळीचा मुद्दा आहे. या मैदानावर तुम्ही क्षेत्ररक्षण खराब केलं तर तुम्हाला कदाचित पराभवाच्या छायेत जावं लागेल. त्यामुळे क्षेत्ररक्षण चांगलं करावंच लागेल. मैदान अतिशय सपाट आहे लक्षात घ्या. चेंडू चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. काही असे डेड स्पॉट्स आहेत, मात्र या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये असतातच. आतापर्यंत आपण मेघनाथ आणि विक्रम बघूया. दोघांनी 4 चेंडू खेळलेत आणि 7 धावा केलेत आणि विक्रमने देखील बघतोय 4 चेंडू खेळलेत आणि 7 धावा केलेत. म्हणजे विक्रम किती लवकर गेलाय बघा 7 धावांवर. वेल प्लेड विक्रम. धावसंख्या 24 गडी बाद 1. पुन्हा एकदा दर्शन. फ्लाइट दिलंय. पुढे आलेत. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. चेंडू 1 बाउंस सीमारच्या पार. विशालला अंडरस्टिमेट केलं इथे. विशाल सारख्या चांगल्या खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती. या मिळतील 4 धावा. हा चौकार येतोय आणि अफलातून फटका होता. बरोबर ओळखलं होतं. मगासपासून मेघनाथ नॉन स्ट्राईक एंडला होता आणि मेघनाथने एक गोष्ट ओळखली की दर्शन कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. फ्लाइट देतोय, मात्र या फ्लाइटला आपण फुलटॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो. हा शेवटच्या चेंडूवर अगदी विचार झाला आणि त्यानंतर डाऊन द ग्राउंड चांगला फटका. इथे विशालला थोडीशी चूक केली. त्याने अगोदर पुढे यायला पाहिजे होतं. कदाचित तो झेल देखील घेऊ शकला असता, मात्र थोडंसं मागे उभं राहून. मात्र त्या आउटफील्ड फास्ट आहे. त्या आउटफील्ड मध्ये बाउन्स सुद्धा आहे. त्या बाउन्सने त्याला बीट केलंय आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावाने संघाच्या धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या
धावसंख्या झाली ती तब्बल 28. षटक संपले 3. सरासरीकडे लक्ष घातलं तर 9.33 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अफलातून कामगिरी. विक्रम गेलाय आणि विक्रमची जशी जेसीबी चालते ना तशा अगदी धावा यायला लागलेत. एक गडी बाद. धावसंख्या 28. नवीन गोलंदाज आलाय विनोद आलाय. डावखुरा मारा. हा एक आकर्षक गोलंदाज आहे. अजूनपर्यंत यंग क्रिकेटमध्ये देखील आपला दबदबा ठेवून आहे मालजीपाडा संघाच्या माध्यमातून. लेट्स सी हे कॉन्टेस्ट विनोद वर्सेस विक्रम. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला लागला नाही की विक्रमला वाटतं की हा वाईड असेल, मात्र तसं नाहीये मित्रा. हा चेंडू अतिशय योग्य आहे. मात्र पुढचा सामना प्रेक्षकांच्या माहितीचा आडी. कोण खेळणार आहे या मैदानावर? पिनकरपाडा वर्सेस नवघर. यावेळेला गुड शॉट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे इथे. यावेळेला किशोर मार्फत चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाही आहे. थांबवलंय मेघनाथनं. कदाचित मेघनाथला तिथे स्ट्राईक हवी आहे. धावगती वाढवायची असेल तर ही गोष्ट करावीच लागेल. लेट्स सी. विक्रम मात्र त्याचं काम अतिशय योग्य करतोय. लक्षात घ्या पुढचा सामना पिनकरपाडा मास्टर आहे. स्वतः आयोजकांचा संघ आहे आणि भरपूर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. डीबीएन लाईव्हला देखील अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका फसला आहे मात्र बरोबर 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आहे तो. काही धावा जरूर मिळतील इथे. अजून कला क्षेत्ररक्षक आणि चेंडू पकडण्यासाठी कोण जाणार? हे काय चाललंय? बॅकअप का नाहीये? चेंडू सीमारेषा पार. कुणाच्याही मनात नव्हतं की हा चेंडू सीमापार जाईल, मात्र नियतीच्या मनात होतं की तो चेंडू सीमापार जाणार आहे. चौकार. कमान डीजे. चार धावा. उपयुक्त चौकार आर के मोरवासाठी. या चौकारनं संघाची धावसंख्या 30 पलीकडे 33 धावा. विनोद पुन्हा एकदा ऑन साइडला. एक सॉफ्ट हँडचा फटका आहे. दर्शनचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळेल. मेघनाथ प्रयत्न करतायत मात्र उकाडा. या उकाडानं हैराण झालोय. सगळेजण हैराण झालेत. मात्र मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग काय असते हे आपण पाहतोय. कलियुग आलंय हे म्हणायला हरकत नाही आहे, कारण ते मागच्या 20 वर्षापासूनच आलंय. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. व्हॉट अ कॅच. जितू मार्फत हा झेल झालाय. अप्रतिम झेल, कारण कठीण होता. भरपूर मागे होते. विक्रम चांगली पार्टनरशिप केली मेघनाथ बरोबर आणि वैयक्तिक 8 डावासाठी ते कुठलेत. वेल प्लेड. किती कठीण आहे बघा तिथे खेळणं. एवढा उकाड आहे मात्र तरी सुद्धा आपले हे क्रिकेटर्स अगदी स्वतःला सांभाळून अफलातून क्रिकेट खेळतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत म्हात्रे. डावखुरा खेळाडू. भरपूर अपेक्षा असतील. हे मैदान त्याच्यासाठी कदाचित नंदनवर ठरू शकतं, मात्र प्रशांतचा यंदाचा जो फॉर्म आहे तो अफलातून राहिलाय. बऱ्याच ठिकाणी प्रशांतची बॅट बोलली आहे आणि म्हणून कदाचित या मैदानावर देखील प्रशांतची भरपूर गरज आर के मोरवा संघाला आहे. डावखुरा बॅटर. इथे मात्र विनोदवर देखील निश्चितच दडपण असेल, मात्र एक चौकार आल्यानंतर विनोदची कामगिरी देखील अतिशय चांगली आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा आणि 1 गडी बाद. हा शेवटचा चेंडू आहे. प्रशांतचा अप्रोच या चेंडूवर कसा असेल, कारण हे 4थं षटक आहे. अजून एक षटक शिल्लक आहे. संघाची धावसंख्या आपल्याला 50च्या पलीकडे कशी नेता येईल या गोष्टीकडे लक्ष असेल ते म्हणजे आर के मोरवाचा. लेट्स सी. यावेळेला गेल्या तडका प्रशांत म्हात्रेच्या बॅट मधून. आउटसाइड द ऑफ स्टंप ऑलरेडी उभे आहेत टास मध्ये. हा चेंडू ओव्हर पिच आणि तिथून अफलातून हिट. चेंडू गेलाय काव कॉर्नरच्या बाहेर षटकारासाठी. या स्पर्धेतील हा पहिला षटकार प्रशांत म्हात्रे यांच्या नावी
आणि तो का आलाय याची गोष्ट मी सांगू शकतो, कारण 2 दिवसा अगोदर नक्कीच तो या खेळपट्टीची पाहणी करून गेला आणि अगदी मैदान कसं आहे हे त्याला माहिती होतं आणि गेलाच त्याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. वेल प्लेड प्रशांत. या षटकारानं संघाची धावसंख्या 40 वर, म्हणजे 3 षटकानंतर जी सरासरी 9.33 ची होती ती आता 10 वर जाऊन पोहोचली आहे. वेल प्लेड. आणि या षटकारासाठी सन्माननीय मोहनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपये प्रशांत यांच्यासाठी आलेत. अभिनंदन इथे प्रशांतचं. थँक्यू सर. आणि निश्चितच हे हुरूप असंच कायम राहील, कारण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर किशोर आलाय. शेवटचं षटक. ओ यावेळेला मेघनाथ म्हात्रे यांच्या बॅट मधून हा मोठा फटका. ओ अफलातून जवळ 4 ते 5 धावा अडवलेत. काही गरज नव्हती या गोष्टीची, ही दुसरी धाव नव्हती, मात्र प्रशांत ज्याने आत्ता षटकार ठोकलाय हा वेगळा मारा. त्याच्यानंतर हा फटका जर बघितला तर निश्चितच विथ द ब्रेक उडवला होता. लॉंग ऑफ बाउंड्रीवर विनोद, आणि विनोदची हात चलाकी, अगदी प्रेझन्स ऑफ माइंड बघितलं ना तर IPL मध्ये आपण जे क्रिकेट म्हणतोय ते आहे. जवळ 5 धावा वाचवलेत. षटकार नाही आहे तो, अफलातून क्रिकेट विनोद मार्फत. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडलंय तर धावचीच्या रूपाने प्रशांत म्हात्रे बाद झालाय. डावखुरा बॅटर, नवीन बॅटर आता मंगेश पाटील. यावेळेला मात्र हा फटका कडक आहे, अगदी व्यासपीठाला सन्मान देणारा षटकार. काय झालं, प्रशांत गेलाय, मी मात्र माझं काम पूर्ण करणार आहे. मेघनाथ म्हात्रे अगदी ठासून सांगतोय. अफलातून षटकार. पुन्हा एकदा पुढे आलेत, मात्र इथे मोठा फटका नाहीये. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. हा चेंडू निर्धाव जाईल. हे शेवटचे षटक सुरू आहे. धावसंख्या 47. या मैदानावर पहिल्या सामन्यामध्ये ही धावसंख्या नक्कीच मोठी मानली जाईल. ओ क्लीन बोल्ड, यॉर्कर डिलिव्हरी, वेगवान मारा, आणि निश्चितच हा चेंडू आपण बघतोय दांडी गोल करतोय. विकेट डाऊन. ती म्हणजे तर ती विकेट गेली आहे. मेघनाथ परतला. नवीन बॅटर प्लीज, नवीन बॅटर. बघा आपले जे काही मंडळाचे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्ही पुढे दक्षता घ्या. मात्र इथे फलंदाज बाद झालाय. मेघनाथ परतलाय. मेघनाथ चांगली धावसंख्या केली. 11 चेंडूमध्ये 23 धावा केल्या. एक षटकार दाखवलाय, त्यानंतर चौकार देखील दाखवला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. वेलप्लेड मेघनाथ. गोलंदाजी मार्कवर आहे. बघा हा चेंडू निश्चितच मधली यष्टी गोल करणारा होता. थोडासा पुढे आले होते, मात्र उशीर झाला हा फटका खेळताना. मेघनाथ मात्र बाद. आणि धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या ती म्हणजे 47. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच RK मोरवा मास्टर्स विरुद्ध मालजीपाडा मास्टर्स. चला दुसऱ्या सामन्याचा पुन्हा एकदा कॉल देतो. पेनकरपाडा मास्टर्स म्हणजे निश्चितच आयोजकांचा संघ आहे, आणि नवघर मास्टर्स हा संघ इथे उपस्थित झाला आहे. त्यांचंही स्वागत आहे. कॅप्टनला विनंती करतोय आपली लिस्ट लगेच जमा करा. आणि हे षटक 5वं षटक आहे. हे संपल्यानंतर लगेच आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे.
नवगर मास्टर्स रेडी राहा. नवीन बॅटर चेतन आहे. नॉ स्ट्राइक एंडला मंगेश, स्ट्राइक एंडला चेतन. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुढे येऊन 40 फटका चेतनचा. किती धावा मिळतील? विनोद आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. मंगेश पाटील जबरदस्त ऍथलीट खेळाडू. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेत आणि संघाची धावसंख्या 49 वर फुल टॉस कन्वर्ट केला आणि गोलंदाजाच्या डोक्यावर मारलेला हा अतिशय चलाक पूर्ण फटका. याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा एक्झॅक्टली संपर्क आहे का? अपील झाले मात्र तिथे चेतनने दाखवलंय की यस बॅटला बॉल लागलाय. बघा चेतनने खेळाडू तिथे दाखवलंय. ग्रेट स्पोर्ट्समन स्पिरिट बाय चेतन. फलंदाज इथे बाद होईल आणि निश्चितच विकेट गेल्यामुळे शेवटच्या चेंडूवर आली ती विकेट. धावसंख्या 49 वर थांबली आणि 50 धावा विजयासाठी. सन्माननीय येवले सर यांचं आगमन होत आहे. येवले साहेब प्लीज या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थान बनवायचे आहे. साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा यांच्या माध्यमातून येवले साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. अनेक अनेक मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर पहिली इनिंग संपली. धावसंख्या 49 आहे. काय स्कोर कार्ड जर बघितला तर निश्चितच कैलासनं 6 धावा केल्या, मेघनाथच्या 23 धावा, विक्रमनं 8 धावा केल्या, प्रशांत 1 षटकार ठोकला, मंगेश 0 वर नाबाद आहे आणि चेतन बाद झालाय तो म्हणजे 2 धावा काढून. अशा पद्धतीने आपण बघितलं एक्स्ट्रा 4 होत्या आणि 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. हे वॅगन व्हील तुम्ही पाहू शकता. घर बसल्या जे प्रेक्षक आहेत ते एन्जॉय करत असतील डीबीएन लाईव्ह वर अफलातून वॅगन व्हील RK मोरवाचं. गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर किरणनं पहिले षटक हाताळलं होतं, 7 धावा दिल्या. विशालच्या दुसऱ्या षटकात 10 धावा, दर्शनच्या तिसऱ्या षटकात 11 धावा, 1 गडी बाद केला. विनोदनं 12 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला आणि किशोरच्या शेवटच्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि 2 गडी त्यांनी बाद केल्या. अशा रीतीने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 49 धावांचं लक्ष्य आणि या 50 धावा आता कशा काय पद्धतीने तुम्ही पूर्ण कराल या गोष्टीकडे लक्ष आहे. ते म्हणजे टीम मालजी पाड्याचं. थोड्याच वेळात या गोष्टीचं उत्तर मिळेल. मात्र त्या अगोदर टॉस होणार आहे. पेनकरपाडा मास्टर कॅप्टन चला या आणि येस नवगर मास्टर्स थँक्यू व्हेरी मच येताना दिसत आहेत आणि प्रशांत साठी पारितोषिक आलंय. प्रशांत मात्रे आपण प्लीज लगेच येऊन घेऊन जाल तर बरं आहे. 500 रुपये पारितोषिक आलंय. सन्माननीय मोहन मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते ते आपण लगेच देऊया. साहेबांना सांग मोहन मात्रे साहेबांना विनंती करतोय की प्रशांतला आपण लगेचच 500 रुपये देऊया. काय अफलातून षटकार होता आणि या मालिकेतील तो पहिला षटकार होता आणि मी मगाशी देखील सांगितले की प्रशांतनी 2 दिवसा अगोदर इथे येऊन या मैदानाची पाहणी केली होती की मला कुठे फटके खेळायचे आहेत. मात्र हाडलं प्रशांत, तू धावचीत झालास. एनिवे मात्र हे 500 रुपयाचं प्रोत्साहन इथे पाहायला मिळते. थँक्यू मोहनजी मात्रे, थँक्यू प्रशांत. आणि मी मोहन मात्रे साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभसे आपण येवले साहेबांचा एक विशेष सन्मान करूया साईदत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. तसेच अजून काही सन्मान आम्ही इथे करणार आहोत साईदत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. मोहनजी मात्रे यांच्या शुभ हस्ते हा खास सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सर, येवले सर, थँक्यू. आणि 2 दिवस तुम्ही सतत इथेच राहाल अशी अपेक्षा आहे. साईदत्त क्रीडा मंडळ आपलं आभारी आहे. अजून कोणाचं बोल ना. आहे तिथे कॅमेरा तिकडे आहे. एक देऊन ठेव ना. ठीक आहे लागलं तर घेऊन अजून कोणाचा सन्मान आहे बघा ना. चला अजून एक खास सन्मान तो म्हणजे जुने जाणते क्रिकेटपटू आणि मीरा मास्टर म्हटलं तर पहिलं नाव अगदी मीरा मास्टरचा आजोबा म्हटलं तरी चालेल. सन्माननीय आत्माराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय शशिकांत वर्तक साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. तो म्हणजे निश्चितच आत्माराम पाटील साहेबांचा एक अफलातून क्रिकेटपटू आणि क्रिकेटला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्याची पूर्ण कल्पना आहे आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य हे मिळत असतं. थँक्यू बाबा, तुम्ही इथे आलात आणि निश्चितच साईदत्त क्रीडा मंडळावर जे प्रेम दाखवत आहेत त्याबद्दल निश्चितच आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आहेत. येस कॅमेरा ऑन आहे. भाविश टोमरे साहेब तिकडे आहे कॅमेरा, नो डाऊट.
आता मी दिनेश यांना विनंती करतोय, दिनेश म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण 22 ठोंबरे साहेबांचा सन्मान करूया. सन्माननीय विलासजी म्हात्रे यांना देखील विनंती करतोय की आपण या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. तर आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. राजा घरत साहेब आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये. भरत चव्हाण, राजा घरत, बावीजी ठोंबरे यांचा विशेष सन्मान इथे आम्ही करतोय. इकडची जी काही गावं आहेत, पेनकरपाडा असो, घोडबंदर असो, तसेच मीरा असो, या सगळ्या संघांबरोबर असतात बावीजी ठोंबरे. विलास म्हात्रे यांना देखील विनंती करतो या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. चला आपण आता टॉस कडे वळूया. मी विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय वर या प्लीज. आणि मोहन म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. महत्वपूर्ण मॅच आहे, पेनकरपाडा वर्सेस नवघर मास्टर्स. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, चला या. आणि नवघर टीमला वेलकम किट देखील आम्ही देतोय. येस, विनंती करतो राजू जरा वेलकम किट रेडी ठेव. आणि पेनकरपाडा संघाला देखील आपण वेलकम किट देतोय, जरी त्यांची स्पर्धा असली तरी देखील. चला आघाडीची जोडी मैदानावर उतरते. मोहनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. दोन संघ. कॉइन कुठे आहे? चला आपण लगेच नाणेफेक करतोय. मोहनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नवघर मास्टर विरुद्ध पेनकरपाडा मास्टर. कोण जिंकणार ही ओली की सुकी? पेनकरपाडा मास्टर संघानं नाणेफेक जिंकलंय आणि मोहन म्हात्रे यांचा हात पेनकरपाडा संघाच्या वर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कॅप्टन नवघर मास्टर कुठेही जायचं नाही, जरा वेलकम किट स्वीकारा. आणि येवले साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे वेलकम किट देऊया आपण नवघर मास्टर टीमला. ही खास रिफ्रेशमेंटची भेट आहे. आपण बघता त्याच्यामध्ये फ्रुट्स आहेत आणि त्याच्यामध्ये निश्चितच अतिशय सकस आहार आहे आणि तो देताना आम्हाला आनंद होतोय. आणि एक खास सन्मान चिन्ह देखील आम्ही देऊन नवघर मास्टर टीमचा इथे सन्मान करतोय. थँक्यू व्हेरी मच नवघर मास्टर्स. अतिशय चांगल्या वेळेवर तुम्ही आलात आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेमध्ये. थँक्यू येवले साहेब. चला वळूया या सामन्याकडे. पुढच्या इनिंगला वळण्या अगोदर निश्चितच माईक सुपूर्द करतोय तुमचा आवडीचा समालोचक मित्र, तो म्हणजे भारत राऊत यांच्याकडे. थँक्यू. चला चला 12वा खेळाडू येऊ द्या. आरके आणि मालजेपाडा. मनोहर राऊत, किशोर म्हात्रे 12वा खेळाडू पाठवा प्लीज. आयोजक म्हणतायत प्लीज. नावं मला माहिती आहे तुमची सगळ्यांची, पण प्लीज पाठवून द्या. प्रसन्न ये मित्रा. नावं माहिती आहेत रे, पण प्लीज नाही इलाज आहे. आयोजक म्हणतात की 12वा खेळाडू कंपल्सरी हवाय. पहिली मॅच पहिला चेंडू अप्रतिम चेंडू तळला गेला. कैलास पाटील त्या ठिकाणी आहेत. या मोसमामध्ये जवळपास 2 मालिकावीर पारितोषिक या खेळाडूंना पटकावलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजी पारितोषिक, त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास एक अर्धशतक, एक शतकी खेळी. म्हणजे हा जो हंगामा आहे, हा हंगामा कैलास पाटीलसाठी खरोखरच मित्र म्हणेल उपयुक्त ठरला. यावेळेस सॉफ्ट साईडला चेंडूला पंच केलं गेलं. डीपमध्ये प्रोडक्शनला फिल्डर मेघनाथ आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. अकाउंट ओपन होतं मालजेपाडा या टीमचं. धावसंख्या 2. विनायक आणि दर्शन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मालजेपाडा या टीमची. इथून धावसंख्या जर आपण पाहिली, विजयासाठी टार्गेट सेट केला आहे मालजेपाडा टीम समोर, तो जवळपास 50. म्हणजेच म्हणायचं गेलं तर आताचा हा जो मॅच आहे डुशुमवाला मॅच आहे. इथे मात्र शांत किंवा बसून चालणार नाही आहे. कारण पर ओव्हरचा आपण विचार केला 10 धावा. डीबीएन लाईव्हच्या चॅनल आपल्यासोबत आहे आणि खरोखरच काय अतिशय सुंदर अपडेट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दिलं जातं. धावसंख्या 2.
ऑफ साईडला यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. लक्षात ठेवा कंपल्सरी या ठिकाणी आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे की तुमचा 12वा खेळाडू असायला हवा. पहिल्या इनिंगमध्ये आरकेचा 12वा खेळाडू नव्हता असे म्हणतात मालजीपडावाले, त्याच्यामुळे आम्ही पाठवत नव्हतो. तर ओके, पहिली मॅच आहे, समजून घ्या जरा. धावसंख्या 3. यावेळेस मोठा फटका आहे, चेंडू हवेत, डीपला शतरक्षक झेलच्या खाली. हरेशने तर प्रयत्न केला होता, मात्र कदाचित मला वाटतं की तो चेंडूचा स्पर्श देखील हाताला झाला नसेल. कॅच होतो ड्रॉप आणि जवळपास चांगला बॅकअप अनिल पाटील त्याकडून त्या ठिकाणी मिळालं गेलं. काही धावा नक्कीच वाचवल्या या ठिकाणी, मात्र या फटक्यावर धावा काढल्या गेल्या त्या 2. धावसंख्या 5. अतिशय सुंदर फटका, पुन्हा एकदा त्या ठिकाणी हरेश आहे आणि यावेळेस देखील कॅच होते ड्रॉप. जवळजवळ 2 कॅच ड्रॉप हरेश कडून झाले, 2दा चुकी झाल्या त्या ठिकाणी. आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना की चुकीला माफी नाही आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं का इथे मालजीपाडा संघाला जर हा मॅच जिंकायचा असेल तर डुशुम तोडफोड करावा लागेल. जवळजवळ रिक्वायर्ड रन 10च्या घरामध्ये आहे. पर ओव्हरमध्ये 10 धावा कशा येतील याप्रमाणे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत राहावं लागेल. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते, धावसंख्या पलकावर आले ते 7. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावा करायच्या आहेत त्या जवळपास 23. कंपॅरिझन आपण पाहिलं नक्कीच डिबेन लाईव्हच्या माध्यमातून आपण कंपॅरिझन देखील पाहू शकाल. पहिलं षटक मोरवा संघ ज्यावेळेस खेळत होता, बॅटिंग करत होता, त्यावेळेस देखील 7 धावा होत्या, एकही विकेट नव्हती. आणि ते मालजीपाडा संघ देखील पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, एकही विकेट नाही आहे. मिरागाव शाखा प्रमुख लक्ष्मणजी काशीनाथ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी संजयजी वर्धक साहेब यांना विनंती करतो की आपण लक्ष्मीजींचा शुभ सन्मान करावा. वेलकम लक्ष्मणजी, आपलं सहर्ष स्वागत. पेनकरपणा स्पर्धा जवळपास 21वी स्पर्धा आपल्या आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमधील. षटक क्रमांक 2. यावेळी 35चा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फटका, आडव्या बॅटनं मात्र चेंडूला खेळलं गेलं. लॉंग लेगचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी घोषांकित आहेत, तिथे फक्त मिळेल ती 1 धाव. सुरुवात नक्कीच चांगली झाली, म्हणजे जी सुरुवात आरके संघाने केली होती तशाच प्रकारे सुरुवात मालजीपाडा संघाने केली. इथून जर आपण विचार केला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये जरी 7 धावा आल्या असत्या तरी मात्र विशालचं षटक हे देखील विशालच्या षटकामध्ये देखील तब्बल 8 धावा आल्या होत्या. सर्वात जी महागडी षटकं मैदानाच्या आतमध्ये पडली गेली, एक तर मी दर्शनचं नाव घेईल, जवळपास दर्शननं धावा त्या ठिकाणी खर्च केल्या 10. त्यानंतर मी विनोदचं नाव घेईल, विनोद देखील धावा खर्च केल्या 12. त्यानंतर किशोरनं धावा खर्च केल्या 11. ही जी 18 चेंडू आहेत, या 18 चेंडूमध्ये जी कामगिरी आरके टीमने केली होती मैदानाच्या आतमध्ये तशाच प्रकारे ती कामगिरी करावी लागेल मोरवा टीमला. धावा झालेल्या आहेत फलकावर 9 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 17 जवळपास 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 22 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 41. वाव, काय ट्रॉफी आहे, नक्की ही ट्रॉफी कसली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्लास. अतिशय सुंदर ट्रॉफी या ठिकाणी आणली गेली आहे. विजयजी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत, उद्योजक आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेमध्ये आपण काय वेगळं पण पाहणार आहोत मित्रांनो. एक तर 25,000 रुपये रोख रक्कम प्रथम पारितोषिक, त्यानंतर जे 2 संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहेत त्या दोन्ही संघांना टी-शर्ट्स या दिल्या जातील विजयजी देशमुख साहेब यांच्याकडून. धाव संख्या 10 आणि या ठिकाणी मात्र ही विकेट, पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. थँक्यू विजय.
चला विजयजी देशमुख या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून जे 2 संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यासाठी जर्सी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. संजयजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जातोय. कारण खरोखरच पेनकरपड्याच्या स्पर्धेमध्ये एक हात मदतीचा साहेबांकडून देखील 2 जवळपास संघ जे ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणार आहेत त्या संघांना मात्र जर्सी ह्या दिल्या जाणार आहेत. थँक्यू साहेब, आपल्या मनापासून आभार. मॅचच्या दिवशी रामस्थान स्टोक आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक त्या ठिकाणी मात्र कॅच होतोय ड्रॉप. किशोर मात्र सारख्या खेळाडूला संधी, चुंबन घेतलं बॅटचं किशोरनं. कारण हा माझ्यासाठी नक्कीच सुवर्ण योग आहे. थँक्यू फिल्डर असं किशोरने नक्कीच म्हटलं असेल. कारण एक महत्वपूर्ण बॅटर आज या टीम मध्ये जितू राऊत देखील आहेत. म्हणजे एक म्हणायचं गेलं तर एक उत्तम दर्जाचा बॅटर आज या टीम मध्ये पाहायला मिळतो. इथून मात्र किशोरची फलंदाजी खूप महत्वपूर्ण असेल. तर रेग्युलर टच मध्ये खेळाडू आहे जितू राऊत. थोडंसं नक्कीच व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणायचं गेलं तर थोडंसं बिझी आहे. आडव्या बॅटनं चांगला फटका. विनायक मात्र आत नक्कीच अफलातून बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे विनायक, वेल डन. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 12. कारण विनायक ची जी बॅटिंग मी पाहिली होती खरोखरच पाणजू टीमच्या अगेन्स्ट आणि ती स्पर्धा होती साई विजय स्पोर्ट्स ओवळ्याचं मैदान आणि काय ती बॅटिंग केली होती या जोडीनं. विनायक, त्याच्यानंतर किशोर मात्रे, त्याच्यानंतर म्हणायचं गेलं मोहन पाटील यांचं देखील मी आवर्जून नाव घेईल. या 3 खेळाडूंना जवळपास 60च्या पलीकडे धावा पाणजू संघाच्या अगेन्स्ट त्या ओवळ्याच्या स्पर्धेमध्ये रचल्या होत्या स्कोरबोर्डवर. आणि आज देखील विनायकची फलंदाजी अतिशय सुंदर पाहायला मिळते त्या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावा फलकावर येतात त्या 12. 10च्या सरासरीने खेळायचं होतं, 6च्या सरासरीने खेळतोय. कंपॅरिझन आपण पाहूया. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर मला वाटतं मोरवा संघ ज्यावेळेस बॅटिंग करतो त्यावेळेस मला 17 धावा होत्या मोरवा टीमच्या. आणि यावेळेस आपण पाहतोय तर मालजेपाडा संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये धावा संख्या 12. थोडाफार आपल्याला नक्कीच कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळतं. तर तिथं मात्र आपण पाहिलं तर मालजेपाडा संघ थोडाफार मात्र कमी पाहायला मिळतो. 1 विकेट मात्र मालजेपाडा टीमनं गमावले आहे. इथून मात्र ज्याप्रमाणे शेवटच्या 18 चेंडूंचा आपण विचार केला तर जवळजवळ मला वाटतं शेवटच्या 18 चेंडूमध्ये 33 धावा ह्या कुठल्या होत्या. अशाच प्रकारे धावा संख्या कुटावी लागेल ती म्हणजेच मालजेपाडा टीमला. त्यासाठी मी म्हटलं ना की हा डुशुमवाला मामला आहे. इथे मात्र तोडफोड क्रिकेट खेळावं लागेल. करूया मरो स्थिती समोर आहे. इथून पुढे निघायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला आक्रमक खेळी करणं गरजेचं आरकेच्या अगेन्स्ट. आज थोडीफार हवेचा वेग जास्त वाटतोय. आज उन्हाचं तापमान देखील मोठ्या प्रमाणात आहे. 38 डिग्री सेल्सिअस तापमान आज दर्शवलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान जाणवणार आहे. मात्र आज काहीतरी आपण जे कालचे 2 दिवस जे पाहिलेत त्या 2 दिवसाहून आज थोडंसं हवेचं प्रमाण जास्त आज वाटते या ठिकाणी. ऑन साईडला चांगला फटका आहे, एक धाव मिळेल. हाच प्रयत्न असेल विनायकचा की जास्तीत जास्त स्ट्राईक किशोर मात्रेकडे द्यायला हवी. मोठा खेळाडू आहे. मागची मॅच बालकुम संघासोबत ज्यावेळेस मागच्या आपण कालच्या दिवसामध्ये आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं होतं मिराची स्पर्धा जी खेळली होती गुरुवारच्या दिवसामध्ये त्यावेळेस देखील बालकुमच्या अगेन्स्ट या मालजेपाडा टीमचा सामना झाला होता या मैदानावर. ऑफसाईडला बाहेर निघून खेळायचं होतं मात्र चेंडू बराचसा बाहेर निघतोय. पंचरकडून वाईटचा इशारा. एका धावेमध्ये भर धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजे 14. आणि त्यावेळेस तो अंदाज किशोरला आला असेल की कशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात षटकार लागले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. बॅटची एज लागली गेली. चेंडू थर्डमॅन रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 15. ब्रेक वाढवावा लागेल. मालजेपाडा संघ या ठिकाणी दाखल झाला मात्र अहमदाबाद हायवे हा मालजेपाडा संघाला गाठावा लागला. त्यानंतर मात्र काश्मीरावरून टर्न मारावा लागला किंवा नक्कीच मी म्हणेन दैसर चेक नाक्यावरून टर्न मारावा लागला या पेनकरपाड्याच्या गावामध्ये येण्यासाठी. तर तोच अहमदाबाद हायवे पकडावा लागेल. इथे मात्र उंच फटका आहे डीप मध्ये. मंगेश पाटील झेलच्या खाली. चुकी तर मुळीच होणार नाहीये. अतिशय सुंदर कॅच आणि या ठिकाणी किशोर मात्रे बाद.
थँक्यू. जर्सी क्रमांक 10 खरोखरच सुपरस्टार आहे मालजीपाडा टीमचा. सर्वाधिक मालजीपाडा टीम मध्ये 40+ क्रिकेटमध्ये मालिकावीर पुरस्कार घेणारा खेळाडू आहे जितू राऊत. आमचे मोठे बंधू आहेत आणि आज नक्की मात्र आपल्या या संघाला वेळ देत आहेत. पुढच्या काही ज्या स्पर्धा झाल्या जवळपास 21वी स्पर्धा आहे. या अगोदर ज्या आपल्या स्पर्धा झाल्या त्या काही स्पर्धांमध्ये जितू राऊतनं जर टीमला वेळ दिला असता तर कदाचित मालजीपाड्याच्या हातामध्ये काही पारितोषिकं नक्कीच असती. यावेळेस आलेला प्रहार चेंडू मात्र सरळ पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितू राऊत यांचा फटका 440 वॉल्टचा झटका 6 धावा. रिप्ले आपण पाहू शकाल. बॅटच्या रडार मध्ये ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि मात्र या चेंडूला सरळ फेकून दिला जवळजवळ मिड विकेटच्या बाहेर. मी म्हटलं होतं की सर्वाधिक मालिकावीर घेणारा पुरस्कार हा फलंदाज आहे जितू राऊत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 29. 14-19चा मॅच मालजीपाडा वर्सेस RK मोरवा. आणखीन एखादा मोठा फटका, 1 या 2 मोठे फटके या मॅच मध्ये वापस असेल मालजीपाडा या टीमची. त्यासाठीच मी म्हटलं ना की अगोदरच्या ज्या स्पर्धा मालजीपाडा संघ खेळलेला आहे त्या काही स्पर्धांमध्ये जितू राऊत जर सोबत असा या टीमच्या तर काही पारितोषिक या टीम सोबत देखील असती. सुरेख 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 अप्रतिम. यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर खोलवर डब्याचा चेंडू हाताळला गेला. रिप्ले आपण पाहू शकाल. अगदी म्हणायचं गेलं तर वाईट यॉर्कर डिलिव्हरी हाताळली होती. सुपर डिलिव्हरी. इथून मात्र नक्कीच भरपूर भरपूर लांब होतो. पंच म्हणतात एवढा मोठा वाईट आहे. क्या बात आहे राजू शिंदे, महेंद्र शिंदे, थँक्यू. आणखीन एक चांगला फटका. जवळ जर म्हणायचं गेलं तर कडक फटका पाहतो. वाडी स्लॉंग ऑन. कैलास पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव. धावा झालेल्या आहेत त्या 23. चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 12. धावा करायची त्या 27. 12 चेंडू 27 धावा. आव्हान इतकंही लांब नाहीये की होऊ शकणार नाहीये. इथून तुम्ही वापसी करू शकता. इथून तुम्ही कमबॅक करू शकता. काय झालं विनायक? रिटायरमेंट घ्यायचे? घेऊ शकतोस, काही नाही. तू पहिला 50चा खेळाडू आहेस आणि ओपनिंग तूच केली होतीस. घेऊ शकतोस. एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय गिरधारी गिळ यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. माजी शाखा प्रमुख विकासजी घरत यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते गिरधारी गिळ साहेबांचा शुभ सन्मान करावा. वेलकम गिरधारी गिळ साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पेंडकरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. 9 चेंडू नंतर रिटायरमेंट घेऊ शकतोय 50 वर्षावरील खेळाडू. मात्र एक नियम काय आहे तर 2 खेळाडू जर 50चे खेळपट्टीवर असतील तर जो स्ट्राईक घेतोय तो रिटायरमेंट घेऊ शकतोय. आणि ते जरी दर्शन 50चा असला तरी मात्र ओपनिंग बॅटर आपण पहिला विनायक होता त्याच्यामध्ये त्याला रिटायरमेंट घेऊ शकतोय तो. मॅच 12-27चा मॅच. मंगेश पाटील डान्सिंग विथ द पिच. यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडूला डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. मेघनाथ चेंडूला फील्ड करतोय. अतिशय सुंदर थ्रो. क्या बात आहे मेघनाथ, वेल डन. या ओव्हर मध्ये मॅक्झिमम जवळजवळ मी तर म्हणेल 10 ते 15 धावा. हा जर विचार केला मोरवा टीमनं जर आल्या धावा तर नक्कीच एक वापसी असेल. मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा ऑफ साईडला. मात्र डीपला प्रोडक्शन आहे मिस्टर अनिल पाटील आहेत. एकच धाव मिळेल. मात्र मोरवा हाच विचार करेल की इथून मात्र आम्हाला सिंगल चालतील. मोठा फटका मात्र जाता कामा नाही आहे आणि मालजीपाडा टीमला हवाय मोठा फटका. धावा झाल्यात 25. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत 25. 10-25चा मॅच. मिराच्या स्पर्धेमध्ये आपण जवळपास 5 डझन आंबे पाहिले होते आणि जवळपास पप्पू साळुंखेने आंबे दिले होते. इथे मात्र एक आगळं वेगळं बक्षीस या पेनकरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. तिथे एक पेढी होती मिराच्या स्पर्धेमध्ये. मात्र इथे वेगळं पारितोषिक आहे 25,000. आणि एक संकेत पाटील साहेब मी तुम्हाला नक्कीच सांगतोय की जे आपली पिकनिक मॅच आहे 23, 24, 25
या स्पर्धेसाठी हे 25,000 रुपये खूप महत्वाचे ठरू शकतील. संपूर्ण मित्रमंडळ स्पर्धेचा खर्च निघू शकेल. क्या बात आहे, क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली. अक्षरशः त्या ठिकाणी मी म्हणेल तो मातीचा सुगंध देऊन मात्र जितूच्या नाकाच्या जवळून तो चेंडू निघून गेला. अप्रतिम चेंडू हाताळला गेला मंगेश. 25 धावा करायचे आहेत मालजीपाडा या टीमला. मोठा फटक्याशिवाय पर्याय नाही आहे. चांगला फटक्या. पुन्हा एकदा रॅपिड शॉट पाहतो आपण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. कैलास पाटील त्या ठिकाणी आहेत. लेजेंडरी खेळाडू. अनिल थोडंसं खुश आहे, टाळ्या वाजवतोय कारण सध्याच्या घडीला नक्कीच चांगली कामगिरी करतोय मंगेश. धावा झाल्या 26. 24 धावा अजून आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा अरे चेंडूच्या खाली. या विक्रम होता त्या ठिकाणी आणि आणखीन एक कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. मित्र म्हणे शशिकांत वर्तकला जरा ती जागा चेक करा. मग तिथे हरीश होता त्याने देखील कॅच ड्रॉप केले. आता मात्र विक्रमला त्या ठिकाणी ठेवलं. विक्रमने देखील त्याच ठिकाणी कॅच ड्रॉप केले. माफ करा षटक संपलेला आहे. धाव संख्या 28. ही खास करून महेंद्र शिंदेची खासियत आहे. ते स्वतः पंचगिरी देखील करतायत. खेळाडूंसोबत सेल्फी देखील घेतात. सेल्फी मॅन देखील ते आहेत आणि कधी कधी ते पंचगिरी करताना लक्षात ठेवा साडू आहेत का. चालेल नंतर मग मॅच संपली की ग्राउंडवर जरा विचार कर. ग्राउंड सध्या अरे आम्ही पहिले हवाशीला झाडू देतो तिकडे तुम्हाला. आणि कधी कधी तुम्ही महेंद्र शिंदेचे स्टेटस चेक करा. तुम्हाला या ज्या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहायला मिळेल. अशा प्रकारचे जगावेगळे पंच आहेत. लक्षात ठेवा जगावेगळे पंच आहेत. अरुण कदम यांचे लहान बंधू आहेत. त्यानंतर महेंद्र शिंदे विषयी म्हणायचं गेलं तर याच मिराच्या गावामध्ये लहानपण गेले. प्रेमाने त्यांना अनेक नाव आहेत महेंद्र शिंदे सरांना. आणि आपले राजा जे आहेत राजा घरत मिराचे राजा घरत आहेत त्यांचे पुतणे आहेत ते. आणि प्रेमाने खरोखर त्यांना बुंदी म्हटलं होतं. बुंदी जितकी गोड आहे ना तितकेच ते देखील गोड आहेत. धावा करायची आहे ते अजूनही जवळपास 23 धावा करायचे आहेत. रिप्ले पाहू शकतो. क्या डीबीएन लाईव्ह न तो रिप्ले कॅच केला इथे बघ. अक्षरशः महेंद्र शिंदे ना त्या रिप्ले मध्ये दाखवला होता. कशा प्रकारे सेल्फी घेतोय महेंद्र शिंदे. खास करून मंगेश पाटीलचा. आमचा डीबीएनचा कॅमेरामॅन देखील बहुत चातुर आहे. सगळे काही शिरंची टिपू शकतो तो. 6 चेंडू धावा करायचे 23. 6 चेंडू 23 धावा मास्टर्स क्रिकेट मध्ये एका खेळाडूने केलेत. मिस्टर मोहन गरात मान फ्रॉम कोलशेत आणि गोडदेवच्या मैदानावर तो रेकॉर्ड केला होता. नरेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं मनोरंजन आम्ही केलं. आता मॅचच्या बॅचच्या दिशेने येतोय. ओ सुरेख. यावेळेस नक्कीच थोडंसं बॉडीला टर्न करून ऑन साईडला खेळायचं होतं. मात्र अप्रतिम गोलंदाजी. लेग ब्रेकचा मारा नरेश मात्रे. जितू राऊत स्ट्राईक एंडवर. सुरुवात काय केली होती जितून खरोखर पहिला आल्या मात्र षटकार. आणि त्यानंतर असं वाटलं होतं की मात्र हा एक खेळाडू आहे हा मात्र मालजीपाडा संघाला जिंकून देऊ शकतोय. 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. एक नवा इतिहास रचू शकेल. हरेश कुठे. हरेश कुठे आहेस ना. ओके तू जर कॅच पकडला तर 200 रुपये आणि नाही पकडला तर तू 200 द्यायचे. बरोबर अनिल. मॅच संपू दे. मात्र जबरदस्त कमिटमेंट केले अनिल याने. सरळ कामावरून डायरेक्ट मॅच खेळायला. क्या बात आहे हरेश. मात्र एक हरेश मात्र रिझाईन दिले एका हरेशनं आर के मोरवा टीमला. चला मॅचच्या दिशेने 4 चेंडू 4 षटकार. पहिला येईल का नाहीये. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच प्रमाणात टर्न झाला होता. पंच म्हणतायत हा वाईड आहे.
चेंडू खराब, मात्र ही विकेट महत्वपूर्ण. जितू राऊत परतीच्या मार्गी गॉन. नवघर, बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही बसलात खुर्च्या टाकून, प्लीज थोडस मागे बसा. आता शतरक्षक यायचा तुमच्या अंगावर पडायचा असा काही प्रकार होईल तिकडे. आणि काय तुम्हाला प्रत्येक वेळेला जागा तीच पाहिजे का? लकी आहे का जागा ती? नवघर उमेश, जर्सी क्रमांक 40, धावा करायचे 22 आणि चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 4. चांगला चेंडू, यावेळेस नक्कीच अतिरिक्त बाउन्स चेंडू करतोय. म्हणजे स्विंग आणि बाउन्स हे दोन्ही प्रकार चेंडू मध्ये पाहायला मिळत आहेत. नरेश म्हात्रे आहेत त्या ठिकाणी. एक अतिशय सुंदर गोलंदाज त्यांना पंच काहीशी चर्चा करतायत. आमचे पंच थोडेसे वेगळे आहेत, लक्षात ठेवा. त्यासाठी मी म्हटलं की जगावेगळे पंच म्हणून ज्याची ओळख आहे महेंद्र शिंदे. ऑन साइडला यावेळेस फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल. विक्रम दाडिगणे आहेत, सिंगल फक्त मिळेल. फक्त पराभवातील अंतर कमी करण्याचं काम करतोय मालजीपाडा संघ. आज प्रसन्नाच्या नक्कीच बद्दल म्हणायचं गेलं तर विचार तो करत असेल की आता मी असायला हवं होतो. तोच विचार करतो की आता मी असायला हवं होतो. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज मालजीपाडा या टीमला. क्या बात है, जबरदस्त फटका. असे फटके का पुढे खेळले नाहीयेत? अगोदर असे फटके खेळायला हवे होते जेणेकरून आरकेवर थोडाफार दबाव देऊ शकला असता मालजीपाडा संघ. एक चौकार मारा लगेच चेतन राऊत आला काहीतरी सांगायला. फक्त एकच चौकार मारलाय रे, अजून भरपूर धावा हव्यात मालजीपाडा या टीमला. आणखी एक चांगला फटका. का खेळत नाहीस मित्र अगोदर तू असे फटके? खरोखरच अगोदर असे फटके खेळला असता तर कदाचित मालजीपाडा संघ इथे जिंकू शकला असता. कारण जवळपास 15 धावांनी 16 धावा संख्येने मात्र 15 धावा संख्येने या ठिकाणी विजय होतो आर के मोरवा. अभिनंदन आर के, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि खास करून तुम्ही वेळेवर आलात त्याबद्दल मालजीपाडा टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू मालजीपाडा मास्टर्स. थांबायचं आहे, तुम्हाला जी योग्य जागा वाटते त्या ठिकाणी बसून घ्या. चला या वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. मॅच मध्ये आपण पाहू शकता मोरवा मास्टर्स 49 धावा 5 विकेट. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मेघनाथ जवळजवळ धावा केल्यात मेघानं, त्यामध्ये 11 चेंडू आणि 23 धावा. विक्रमनं 7 चेंडू 8 धावा. कैलासनं जवळपास 9 चेंडू 6 धावा आणि प्रशांतनं एका चेंडूमध्ये षटकार मारला होता. रनआउटच्या स्वरूपात प्रशांत बाद झाला होता. गोलंदाजी आपण पाहिले तर नक्कीच किशोर 9 धावा 2 सफलता. त्यानंतर आपण पाहिलं दर्शननं 11 धावा 1 विकेट. विनोद जवळपास 12 धावा 1 सफलता प्राप्त केली. किरणला मात्र एकही विकेट नाही आहे. 7 धावा किरण दिल्या. जितूच्या विषयी म्हणायचं गेलं 9 चेंडू 9 धावा जितूनं बनवल्या. विनायकनं 9 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या. विनोदनं 4 चेंडूमध्ये 7 धावा. दर्शननं 3 चेंडूमध्ये 4 धावा. अनिल अप्रतिम गोलंदाजी 11 धावा 1 सफलता. चेतननं 5 धावा 1 सफलता. नरेशनं जवळपास 7 धावा 1 सफलता आणि कैलास पाटील जवळपास 7 धावा 1ही सफलता नाहीये. अभिनंदन आर के मोरवा मास्टर्स टू विन 50 रन्स. 15 धावेने मात्र मोरवा संघ विजय होतोय. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं मिस्टर मेघनाथ म्हात्रे मॅन ऑफ द मॅच.
मेघनाथ यायचंय. मेघनाथ मेघा मॅन ऑफ द मॅच आणि हा पुरस्कार प्रदान केला जाईल मोहन